नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय बघत आहोत, बालभारती मराठी. त्यामधील 19वा धडा आहे धोंडा. तर चला, या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे आहेत, कविता आहेत, त्याचे स्वाध्याय ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. आणि इतर विषयाचा कुठला स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये ते स्वाध्यायाचं नाव लिहून पाठवू शकता. मी तुम्हाला तो स्वाध्याय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आपण आजचा पहिला प्रश्न बघूया. खालील आकृत्या पूर्ण करा. आणि यामध्ये आकृती विचारलेली आहे राजूचे गुणविशेष. तर याच्यामध्ये येणार, तो अतिशय चलाक आहे, चाणाक्ष आहे, जिज्ञासू वृत्तीचा आहे, हुशार आहे आणि चौकस बुद्धीचा आहे. हे झाले राजूचे गुणविशेष. राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्य. तर त्याला जो धोंडा म्हणजे जो दगड सापडलेला असतो त्याची वैशिष्ट्य बघा काय आहेत. गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड. अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा. फेकल्यावर उड्या मारत जाणारा आणि हिऱ्यासारखा चमकणारा. अशी आहेत राजूला सापडलेल्या धोंड्याची ही वैशिष्ट्य. शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. पहिला, धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो. सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तू देखील गिळू शकतो. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो. आणि अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत. ही सर्व माहिती शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली आहे. तर बघा, इथं आपला हा पहिला प्रश्न पूर्ण झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. दुसरा प्रश्न, हे केव्हा घडले ते लिहा. यामध्ये राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. आणि याच्या उत्तर, गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून फेकला तेव्हा तो चेंडू सारखा उड्या मारत गेला. हे जेव्हा घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. प्रश्न आ, प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. उत्तर, मध्यरात्र झाली होती. राजूने जिथे तो धोंडा ठेवला होता तो ड्रॉवर उघडला. ड्रॉवर उघडताच ती खोली प्रकाशाने झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्यावेळी त्या प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. प्रश्न, राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. याचं उत्तर बघा, धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली. हे राजूने पाहिले. 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा,
चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आणि याचं उत्तर, राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर त्याचं कुतूहल जागृत झालं होतं. मध्यरात्री तो गडबडून उठला. प्रखर प्रकाशातही आई बाबा झोपलेले पाहून तो गांगरला होता. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला होता. त्या धोंड्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झालेली पाहून तो घाबरला होता. लहान धोंड्यांची हालचाल पाहून राजूला भीती संमिश्र गंमत वाटली. सकाळी हे दोन धोंडे पाहून त्यांचं हृदय धडधडलं अशी राजूची मनस्थिती झाली होती. प्रश्न 4. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. पहिला, राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवला. रात्री दोन्ही धोंडे चमकत होते. राजू शाळेत गेला. त्यांनी डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न 5. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्वाचे वाटतात का? का ते सांगा. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण महत्वाचे वाटतात. इथं आम्हाला येणार. हे गुण आम्हाला महत्वाचे वाटतात कारण हेच गुण वैज्ञानिक शोधांची जननी आहेत. पुढचा भाग आहे खेळूया शब्दांची. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. आणि कंसातील शब्द कोणते आहेत बघा. करडा, विचार शृंखला, अस्वस्थता, घालमेल. आणि आता यामध्ये आपल्याला बघा खाली, लेखकाची डॅश तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. तर इथं काय येणार, लेखकाची विचार शृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. शिक्षकांचा डॅश कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. मग इथे काय येणार, चला मी त्या शब्दाला हायलाइट करते. शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. नंतर वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड डॅश होत होती. तर इथं कोणता शब्द येणार, वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. रामरावांची डॅश बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. इथं कोणता शब्द येणार, रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. ओके, तर व्यवस्थित त्या जागी ते शब्द आपण भरले आहेत. पुढचा भाग आहे खेळ खेळूया. आणि यामध्ये काय दिलं आहे, ह्या ज्या चौकटी दिल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणी लपलेल्या आहेत. या म्हणी आपल्याला शोधायच्या आहेत, लिहायच्या आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये काय आहे बघा. तर या पहिल्या पझलमध्ये कोणती म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. तर ती आपण इथे लिहूयात. इथं आहे बघा, अतिशहाणा
त्याचा बैल रिकामा. तर ही आपल्याला म्हण याच्यात सापडली. आता याच्यामध्ये कोणती सापडतीये बघा. एक ना धड भाराभर चिंध्या. इथे काय लिहिणार? एक ना धड भाराभर चिंध्या. ओके, आता याच्यामध्ये काय सापडते बघूयात. याच्यामध्ये आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. चला, तीनही हे शब्द कोडिंग मधले आपल्याला ज्या म्हणी ओळखायच्या होत्या आपण ओळखल्या आहेत आणि त्या लिहिल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, इथे हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.